धर्मादाय आयुक्तालयाची भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. परीक्षा 4 नोव्हेंबर पासून 12 नोव्हेंबर पर्यंत असणार आहेत आणि यासाठी आपलं प्रिपरेशन झालं असेल आणि प्रिपरेशन सोबत आपल्याला आता सराव परीक्षा देणं हे गरजेचं आहे. सराव परीक्षा दिल्यामुळे आपल्या पर्सेंटेज मध्ये किंवा आपल्या मार्कामध्ये वृद्धीही होतेच आणि त्याचा बेनिफिट आपल्याला एक्झाम मध्ये सिलेक्शन लिस्ट मध्ये येण्यासाठी होतो. आपण www.exambabu.in या वेबसाईटला व्हिजिट करा. इथे धर्मदाय आयुक्तालय यांच्या भरती प्रक्रियेच्या पुणे महानगरपालिका, धर्मदाय आयुक्तालयाचे लीगल असिस्टंट असेल, धर्मदाय आयुक्तालयाचे स्टेनोग्राफर, लघुलेखक उच्च व कनिष्ठ श्रेणी असेल, कनिष्ठ अभियंता सिव्हिल ठाणे महानगरपालिका यांची भरती प्रक्रिया असेल, कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल ठाणे महानगरपालिका, कनिष्ठ अभियंता ठाणे महानगरपालिका, मेकॅनिकल ऑटो, किरण तंत्रज्ञ, चालक, यंत्रचालक अशा सगळ्या ठाणे महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेच्या देखील मॉक टेस्ट उपलब्ध आहे. तसेच राज्यसेवा पूर्व या परीक्षेची मॉक टेस्ट ही पूर्णपणे फ्री उपलब्ध आहे. 9 नोव्हेंबरला होणारी राज्यसेवा पूर्वचे जीएस चे पेपर्स उपलब्ध आहेत. ठाणे महानगरपालिकेचे लिपिक टंकलेखक असेल, तसेच जीएमसी जनरल मेडिकल कॉलेज महाराष्ट्र शासन सोलापूर यांची देखील मॉक टेस्ट उपलब्ध आहे. स्वच्छता निरीक्षक ठाणे महानगरपालिका यांच्या देखील मॉक टेस्ट उपलब्ध आहेत. मॉक टेस्ट हे अत्यंत अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण इथे आल्यानंतर एक्सप्लोर जर गेले तर एक्सप्लोर वर गेल्यानंतर आपल्याला बाय प्लॅन वर जायचं. बाय प्लॅन वर गेल्यानंतर आपल्याला नॉमिनल शुल्क आहे ते म्हणजे 19 रुपये ते 20 रुपये एवढं शुल्क आपल्याला भरायचं आहे. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे रिझल्ट पे वर आणि एक 20 रुपयाचं शुल्क पे केल्यानंतर आपल्याला धर्मदाय निरीक्षक यांचं इन्स्पेक्टर व सिनियर क्लर्क या 2 पदासाठीच्या मॉक टेस्ट उपलब्ध होतील. मॉक टेस्ट आपण पे केल्यानंतर आपण विंडो मध्ये जाल आणि तिथे आपल्याला ह्या इथे चेंज सिलेबस मध्ये आपल्याला जायचं आहे. जो कुठला आपला सिलेबस असेल तो सिलेबस आपल्याला यापैकी सिलेक्ट करायचा. तो आल्यानंतर आपल्याला एक्झाम या सेक्शन मध्ये जायचंय. त्यानंतर धर्मदाय आयुक्त आपण घेतलंय, धर्मदाय आयुक्ताला जायचंय. इथे आपल्याला सगळ्या मॉक टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या मॉक टेस्ट आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत आणि ह्या मॉक टेस्ट ज्या बनवल्या गेलेल्या आहेत त्या आपला लेटेस्ट पॅटर्न जो आहे की ज्यामध्ये सेक्शन वाईज आहे. सेक्शन मध्ये आपल्याला एकदा सोडवल्यानंतर परत येता येणार नाही. त्या पद्धतीने या मॉक टेस्ट बनवल्यात. स्टार्ट एक्झाम वर जायचंय आपल्याला. स्टार्ट एक्झाम वर गेल्यानंतर आपला सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी असे 4 सेक्शन मध्ये आपण ही परीक्षा जी आपलं पॅटर्न आहे त्याप्रमाणे केलेलं इथे आपल्याला रीड केलेलं आहे. तिथे क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला 30 मिनिटं प्रत्येक सेक्शनला मिळतील. 25 क्वेश्चन्स असतील. 30 मिनिटं 25 सेक्शन अशा पद्धतीने एक एक सेक्शन आपण सोडवत जाणार. 50-50 मार्कासाठी 4 सेक्शन असतील. इन ऑल आपल्याकडे 120 क्वेश्चन सोडवायचे आहेत आपल्याला आणि ते 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. 120 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. आपल्याला पुढे गेल्यानंतर इथे स्टार्ट टेस्ट केल्यानंतर आपल्याला एक एक सेक्शन येतील. त्या सेक्शनला प्रत्येकाला वेळ दिलेली आहे. जेवढी वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये आपल्याला ते सेक्शन सोडवायचं आहे. ही वेळ संपल्यानंतर आपण सेक्शन बी ला जाल, सेक्शन बी नंतर सी ला जाल, सेक्शन सी नंतर डी ला जाणार. आपल्याला इथे आपण सोडवलेले ते क्वेश्चन्स दिसतील, आन्सर दिसतील, नॉट आन्सर्ड अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसतील.